ही आमचा मालकाची गाडी आहे. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. कामावर चाललं आहे जस्ट. सकाळी श्रीजा उठली का, श्रीजा उठल्यापासून जी खेळते ना 15 ते लई अर्धा तास झोपली असून तिने एवढा वैताग दिला आहे ना. सकाळी मी तिला खेळत होतो आणि सकाळी किती 6 वाजल्यापासून जागे येते. 6 वाजता उठलेले. मग तिला ती झोप झाली नव्हती रात्री म्हणून तिला झोप म्हणलं. मी त्यासोबत खेळत बसलो होतो 6 वाजल्यापासून. नंतर मी आता यायच्या टायमाला झोपलो, आराम केला थोडा. 1 बाय 1 ड्युटी चालू आहे आमची, काय विषय नाही. ठीक आहे. तर ही माईक, आता माईकची क्वालिटी पण कळेल मला कसं काय विषय आहे ती. आवाज क्वालिटी वगैरे, त्यातनं साऊंड किती येतं आहे वगैरे, काय विषय येतं आहे, किंवा वाऱ्याचा आवाज किती येतो आहे. पहिल्या ना एवढा वाऱ्याचा आवाज येत होता ना, लय वाऱ्याचा येत होता. त्याच्या कम्पेअर टू आता कळेल की किती आवाज येतो आहे वगैरे. आणि माईक ना लगेच कनेक्ट होतो जेव्हा मी कॅमेरा चालू करेन ना, आणि जेव्हा माईक ऑन असेल ना तेव्हा लगेच कनेक्ट होतो. 100% चार्जिंग पण केले त्याला काल, आणि फर्स्ट टाईम यूज करतो आहे मी. परवा दिवशी नाही, काल माझा कॅमेरा नाही, शनिवारी माझा संध्याकाळी कॅमेरा आला ना. फक्त अनबॉक्सिंगचे 2 व्हिडिओ बनवले, पण दोन्ही पण एवढे मला विषय वाटलं नाही. मी संध्याकाळी अजून लायटिंग वगैरे व्यवस्थित करून व्हिडिओ बनवून अपलोड करणं. अजून मी व्हिडिओज बनवला नाही त्याचा, अनबॉक्सिंग ऑफ DJ माईक मिनी म्हणून. तर बघू. आणि माईक पाडण्याची पण भीती वाटते मला, पण नाही पडणार माईक. त्याचं मॅग्नेट आहे ना भरपूर चांगलं आहे असं मॅग्नेट त्याचं. तर होपसो की माईक पडून फक्त 5-6 हजारचं माईक, 6 हजारचं माईक आहे. इथंच लेफ्ट साईडला आमची कंपनी मल्हापूरचा प्लॅन. हे आहे आमचा मल्हापूरचा प्लॅन्ट. इथून चालू होतं मी माझं डेली, इथून रस्त्याने इथं जातो. आणि पावसाचं वातावरण झालं होतं, म्हणजे असं नाही का ऊन नाही आहे. ॲक्च्युली ऊन असायला पाहिजे होतं, पण ऊन नाही आता सध्याला. तर शेरवाळ पडले म्हणते ते गावाकडून. कसं शेरवाळ पडलं म्हणते ते गावाकडं, तसं आत्ता झालेलं आहे इथं सिच्युएशन हैदराबादमध्ये, सॉरी मल्हापूरमध्ये. आणि पुढे आता मी काहीतरी, आता गुढीपाडवा येणार आहे ना, गुढीपाडवाच येणार ना 19ला. काय गुढीपाडव्यात आहे की, गुढीपाडव्याला मी लाँग ट्रिप आहे माझी गोकर्णाला. 2-3 दिवस तिकडेच असेल मी जायला. टोटल 5 दिवस माझी ट्रिप असणार आहे. 1 दिवस जायला, 1 दिवस यायला, आणि 3 दिवस मी ते स्टे करणार आहे. तर होपसो माझी राईड चांगली जाईल. तर गाईज, लॅबमध्ये एवढं लॉच्या चालू आहे, एवढं पॉलिटिक्स चालू आहे ना, एका दिवसात या लॅबमध्ये आहे ना सगळं पॉलिटिक्स चालू झालं आहे. तर विषय काय झाला आहे, आमचा येणारे ग्राहक, जो क्लायंट येणार आहे ना आमचा, त्याच्यासाठी आम्ही आमचे लॅब क्लिनिंग वगैरे चालू आहे. आणि प्लस आमचे FT पण वाढलेत, 3 FT वाढलेत. तर 3 FT वाढलेत ना, तर त्यात आहे ना एक मॅडमला टाकलं आहे, तिला जास्त पोस्ट दिलेले आहे त्यातले FTमधली, आणि तिला घेतलं आणि तिच्या अंडर मला टाकलं आहे. ॲक्च्युली माझी जी पोस्ट आहे ना, माझ्या पोस्टच्या 2 व्यक्ती आहेत, पण तो दुसरा व्यक्ती आहे ना तो इन्स्ट्रुमेंट यूज करतो आहे. तर त्याला सेपरेट एक पोस्ट दिलेलं आहे, किंवा सेपरेट एक प्रोजेक्ट दिला आहे येणारा, आणि मला तिच्या अंडर टाकलेला आहे. ते मॅडमला ॲक्च्युली ती पोस्ट द्यायची नव्हती, पण तिच्या जो वरचा जो सिनियर आहे ना, तो तिच्या ओळखीचा आहे किंवा तिच्या राज्यामधला असं समजा. तर त्यामुळं तिला ती पोस्ट दिली. आणि मी मॅनेजरला बोललो, मॅनेजर बोलला मला पण ती नको होती, पण तिला तिथं टाकलं. मी काय करू शकणार, जर तुला काय प्रॉब्लेम असेल तर मला सांग, आपण चेंज करू, असं बोललं आहे मला तो. तर असा विषय चालला. एवढं डोकं दुखलं ना, एवढं पॉलिटिक्स चालू झालं आहे ना,
खतरनाक नाही का. म्हणजे जेवढं जास्त एफ टी वाटतं ना तेवढं जास्त टेन्शन राहायला लागलं आहे. आता ती मॅडम कशी आहे काय माहिती. ऐकून आहे मॅडम थोडंसं स्ट्रिक्ट वगैरे आहे किंवा मग काम वगैरे करून घेते जास्त, असं काहीतरी ऐकून आहे. तर बघू मग आता. आणि गाडीचा माईकचा आवाज एवढा मस्त आहे तर गाईज याचा क्लिअर तुम्ही बघू शकता. आजच्या गावात मी काय पण बडबड केलं ना आता एकदम क्लिअर आवाज येणार. क्लिअर म्हणजे क्लिअर. फक्त देवाकडे प्रार्थना करतो, देवा माझा माईक फक्त पडून नये कधी. कारण माईक आहे ना मॅग्नेटवर चिटकलेला आहे. मॅग्नेट स्ट्रॉंग आहे त्याचा, एवढं काही विषय नाही. पण तरी पण पडू शकतो, काय विषय त्याला. मॅग्नेट आहे ना, तो बांधलेला असेल तर थोडंफार ठीक आहे. पण मॅग्नेट असल्यामुळं थोडंसं पॅक आहे. मॅग्नेट जास्त स्ट्रॉंग आहे असं काही विषय नाही की मॅग्नेट लूज आहे किंवा पडू शकतो लगेच. पण मॅग्नेट स्ट्रॉंग आहे त्याचं. तर मी गाडी किती पण पाहता बघा 60 नाही तरी पण आवाज कसा येतो बघा क्लिअर कट. मागाशी मी चेक केलं जाताना मी 40-50 नव्हतो तेव्हा पण आवाज एकदम व्यवस्थित येत होता. आता मी जास्त गाडी ओढतो जरा थोडंसं, तुम्हाला कळून जाईल आवाज वगैरे कसा आहे. आता संध्याकाळचा टाईम आहे. मी आहे ना व्हिडिओ चांगला मस्त बनवेन एक दिवसा वगैरे, उद्या किंवा परवा जसा टाईम भेटेल तसा. मी आज बनवणार होतो पण पिल्या एवढा मला त्रास देतो ना, पिल्या लई त्रास देतो मला पिल्या. त्रास म्हणजे सांगायचं काम नाही. सारखं इकडून तिकडून रांगत, आता ते रांगायला शिकले तर जागेवर थांबताना गेले. सारखं इकडे तिकडं हे उचल ते उचल, हे बघ ते बघ, काय तर खाली दिसलं की खा, लगेच उचलायचं. टारपाली कांद्याची टारपाली वगैरे लगेच डायरेक्ट तोडा टाकते. तिकडे सगळं बघत नाही.